यातलं कुणीच नसतं, कारण जर परमेश्वराचा अवतार असेल ना, तुम्ही लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि लक्ष्मी कधीच उघडी असता कामा नये. मग खिशातली असो किंवा समाजातली, तुम्ही आमच्या घरातली असो, ती लक्ष्मी जोपर्यंत झाकलेली आहे तोपर्यंत कुणाची माय गाय गेलेली तुमच्याकडे पाहायला जायची. परंतु त्यांनाच कळण, हरणाच्या बिंबीतली कस्तुरी हरणालाच कळत नाही माझ्या बिंबीतून सुवास येते, माझ्या बिंबीतून सुगंध येते, हरणालाच कळत नाही. ही परिस्थिती आहे. आणि त्यावेळेस त्यांचं ते सावलीची ती प्रभू रामचंद्रांच्या उजव्या बाजूला पडली, आंबाडा दिसला. याचा अर्थ कुणी ते स्त्री प्रभू रामचंद्र असे दक्षिणेच्या बाजूला थोडं, उत्तरेच्या बाजूला थोडे सरकले, दक्षिणेकडे तोंड केलं आणि साष्टांग दररोज त्या सावलीला घातल्याबरोबर मंदोदरीला तिच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे का असं मंदोदरीला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मला काय विचारत तुम्ही, मला त्याला काय निवड सावलीचं दर्शन घेतो, काय प्रश्नाचं उत्तर मिळालं. तेवढ्यात प्रभू रामचंद्राने विचारलं, आई साहेब, ज्यांनी आपली बायको पळून ठेवली त्याच्या बायकोला सुद्धा आई साहेब म्हणावं, याला मर्यादा म्हणतात. किती राग आला असतं त्यावेळेस. पण तरी सुद्धा ती एक स्त्री आहे. स्त्री हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि परवीया नारी रुक्मिणी समान हा जो न्याय आहे, खरं म्हणजे पूर्वीच्या काळचे जे काही बरेचसे न्याय असे की ते न्याय आजही खूप प्रेरक ठरतात, परंतु शास्त्र वाचायला वेळ कोणाला आज. आणि त्यावेळेस सांगितलं, आईसाहेब कशा करता आले होते. तिथे सांगितलं, प्रभूजी मी ज्याच्या करता आले त्याचं उत्तर मला मिळालेलं आहे. काय उत्तर पाहिजे होतं तुम्हाला. माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलं, माझा एवढा सामर्थ्य संपन्न नवरा आहे, देवावरची ज्याला सत्ता आहे, भगवान शंकराचं कैलास ज्याला घाबरतंय, तो माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलं असं त्याच्यापेक्षा तुमच्याकडे काय हे विचारणा करता होते. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं, तुमच्याकडे स्त्रीबद्दल स्वामित्व आहे, स्त्रीबद्दल आदर आहे, स्त्रीबद्दल सन्मान आहे. नेमका माझ्या नवऱ्याकडे हेच नव्हतं म्हणून माझा नवरा मेला. विचार करा, रावणाला जर हा हलकटपणा केला नसता तर रावण कधीच कुणाच्या हातून मरत नव्हता. ब्रह्मदेवाने सांगितलं होतं. नवे या जगाचे मालक भगवान शिवजींनी सांगितलं, लंका देताना सांगितलं होतं, रावण ऐक, लंका देतोय तुला, पण या लंकेचा स्वतःच्या स्वार्थाकरता उपयोग करशील तर ही लंका तुला फायदेशीर ठरणार नाही. ऐक रावणा, ज्यावेळेस ही लंका तुला वाटायची ठरली तर भावाला याच्यात हिस्सा दे, आणि भावाला जर हिस्सा दिला तर रावणा लंका जर स्वतःची घेतली तर त्याचा वध तुझा याच लंकेमध्ये होईल. ऐक रावणा, ज्यावेळेस मी तुला काय पाहिजे म्हटल्यानंतर तू माझी बायको मागितली होती. भगवान शिवाजी जवळ प्रसन्न होऊन रावणाला मागितलं. काय होतं, हलकटपणा हा उपजत असतो माणसाचा. आणि त्याला विचारलं, सांग तुला काय पाहिजे. त्याने सांगितलं, देवा तुमची बायको फार सुंदर आहे, ती पार्वती तेवढी मला देऊन टाकता का. ते म्हणजे दिली असती, पण ती अग्नीचा प्रकार आहे, ती अग्नी म्हणून तू पेटशील ना, कशाला देतो बाबा. दुसऱ्याची राणी म्हणजे ती अग्नीच्या नाही. ते म्हणजे ही सोडून काय मागायचं माग. आता त्याचा हलकटपणा होता, माहीत होता भगवंताला. म्हणून त्याने सांगितलं, मग लंका देऊन टाका ना माग. प्राण जाय पण वचन न जाय. शेवटी लंका देऊन टाकली, पण 3 वचनं घातली. ती 2 सांगितली, 3 सांगतो. ऐक रावणा, तुझी बुद्धी हलकट आहे, तुझी वृत्ती हलकट आहे. जर या लंकेमध्ये परस्त्रीला जर आणून जर स्वतःचा स्वार्थ साधला तर लंकेची राख झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान शंकराचा शब्द होता. काय कळलं. आणि आजही मला वाटतं तोच शब्द 38 जणांना प्रेरक ठरला. आज जे 38 लोक जे आज जेलमध्ये आहेत ना आमचे, याला तेच कळलं की रावणाला जे कळलं नाही ते आम्हाला अजून कळलं नाही. आम्ही फक्त इथं बसल्यावर साधूपणा आहे आमचा. त्याच्यामुळे आता प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. मी त्या जातीचा आहे का, हे प्रत्येकाने चिंतन करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने ते आत्मचिंतन केल्यानंतर मग लोकांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. कारण काय झाले, आणि उपदेश करण्याची संख्या फार मोठी आहे. इथं श्रद्धांजली वाहताना सुद्धा, आता माझं तोंड जरा फटका असल्यामुळे राग येतो लोकांना. तर श्रद्धांजली वाहताना सुद्धा कुणी वाहावी. जेव्हा आईबापात राहतो त्यांनी वाहिलं तर अडचण नाही, पण ज्याने आईबाप घराच्या बाहेर आठवून दिलं तो म्हणतो आई चांगली होती, आई खूप चांगली होती, वडील खूप चांगले होते, यांचे गेलेले बाबा चांगले होते, त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. आणि तुझ्या बापाने काय त्याला उलटा टांगून मिरच्याचे धुले दिले होते का. दुसऱ्याच्या आईबापाबद्दल चांगलं बोलतो, स्वतःचे सांभाळत मग दुसऱ्याच्या आईबापाबद्दल बोल ना. महाराज लोकांचंही तसंच ना. आमचे 40% आवलाचे आईबाप सांभाळत नाही. इथं 50,000 पाकिट घे, तुझ्या बापाची पेंडी. अरे भोगावं लागणार आहे सगळ्या गोष्टी. रावणाला लंका नाही पचली, तुम्हाला मला 50 भोगावं लागणार आहे. ते ज्याचा हिशोब द्यावाच लागणार आहे. नाही आता दिला
तर प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगल्याचा भोग तो नसोटे, तो भोगूनच जावं लागतं. तसं मरण नाही. मग खरकत खरकत चालावं लागतं, काठी चालावं लागती, पाय पांगळे होतात, लोक जेवायला घालत नाही, लोक इज्जत देत नाही. हे कशाचं लक्षण आहे? आम्ही केलेलं लोकांचं आणि संस्कृतीचं अवमूल्यन, त्याचा भोग भोगावाच लागतो. मला किती मोठा असतो, देवाला नाही चुकलं ना, देवाला सुद्धा चुकलं नाही. बापाचं ऐकलं पण आईचा वध केला. परशुराम अवतारामध्ये आईसाहेब रेणुकेंचा वध प्रभू रामचंद्रांनी केला होता. परशुराम हे तापट होते. आणि काय झालं की परशुरामांची पत्नी आईसाहेब रेणुका, ही रेणुका पतिव्रता होती. ती पतिव्रता असत असताना, कारण पतिव्रताची ताकद फार मोठी, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि ती दररोज पाणी आणायची. कशाला? पूजेसाठी. पूजेसाठी पाणी आणत असताना ती पाणी काय भांडं येत नव्हती. तिथला चिखल घ्यायचा, तिथल्या चिखलाचा हंडा तयार करायचा आणि त्या चिखलामध्ये पाणी वाचायचं आणि ते घेऊन यायचं. तर शक्य, पण ते साध्य होत होतं. आणि एक दिवस तिथं जात असताना एक तरुण जात असताना चालला होता आणि त्या तरुणाकडे हिचं लक्ष गेलं आणि फक्त एवढंच मनात आलं, किती सुंदर दिसतं, एवढंच मनात आलं. आणि एवढं मनाला आल्यानंतर तिनं चिखलाची घागर तयार केली. त्याच्यात पाणी, एक तर घागरच तयार होईना, पाणी न्यायचा प्रश्न आहे. एक तासभर आदबली आणि परत गेली आणि रेणुकेला विचारलं, आज पाणी का नाही आलं? शांतपणे बसून राहिली. रेणुकेला परत विचारलं, आज पाणी का नाही आलं? परंतु त्यावेळेस परशुरामजींच्या वडिलांनी प्रश्न विचारल्यानंतर आईसाहेब रेणुकेला सांगितलं, माझं लक्ष दुसरीकडे गेलं, घागर तयार होत नाही, घागर तयार होत नाही. त्यावेळेस त्यांनी तिला मारण्याचा आदेश आपल्या मुलांना दिला. 3 मुलं होती. तिन्ही मुलांना आदेश दिला. दोघांनी ऐकलं नाही. त्यांना शाप दिला की तुम्ही नपुसक व्हाल. पण परशुरामजी आले आणि परशुरामजी आल्यानंतर परशुरामजींनी हातात तलवार घेतली आणि बापाचं ऐकलं आणि मस्तक उडवलं. जमदग्नींनी मस्तक उडवल्यानंतर त्याच्या पाठीवरती हात फिरवला. जमदग्नी सांगितलं, ठीक आहे, माझं तू ऐकलं बाळा, तुझी काय इच्छा आहे? त्यांनी सांगितलं, काही नाही, आईला जिवंत करा, बाकी काही नाही. परशुरामजी आईला जिवंत करा. 13.5 सेकंदामध्ये आईला परत जिवंत केलं. पण त्याची 13.5 सेकंद आईचं मस्तक खाली उडवलं. म्हणून 14 वर्ष वनवास पुढच्या आयुष्यामध्ये भोगायला, देवाला सुद्धा भोगावं लागतो. देवाला सुद्धा सोडलं नाही. ज्यावेळेस अर्जुनाने विचारलं भगवान श्रीकृष्णाला, देवा का आम्हाला एवढे त्रास होतो, आम्हाला एवढे दुःख होतात, मग तेव्हा तुम्ही ते निस्तारण का करत नाही? त्याने सांगितलं, मी ज्यावेळेस मनुष्य जन्माला होतो मला काही कमी भोगावं लागलं? अरे स्वतःच्या आईला सोडून मला दुसऱ्याच्या आईकडे 11 वर्ष 53 दिवस गोकुळामध्ये जाऊन राहावं लागले. माझ्या आईपासून ताकद माझी झाली, मी तर देव होतो. परंतु का मला त्या कर्माचा भोग 2 जन्मामध्ये भोगावा लागला. 2 जन्मामध्ये राम अवतारामध्ये भोगावा लागला आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा भोगावा लागला. कारण का? जमदग्नी माझे वडील होते आणि त्यांच्या शब्दाला मी सन्मान दिला आणि आईचं मस्तक फक्त 13.5 सेकंद उडवलं होतं. व्याज झालं 14.5 वर्षाचं. विचार करा मग, ज्यांनी आई बापाला घराच्या बाहेर काढलं, शेजारच्या सापडत ठेवलंय आणि तो इकडे गावात साजूकपणा करतोय आणि आई बापाला जर भाकरी मिळत नसतील, काय अवस्था होईल? विचार करा ना. वाघाची वाडी संपली, वाघाचे वाडे संपले, फक्त शेळ्या मेंढराचेच राहिले. ज्यांनी आई बापाला खूप त्रास दिला, देवाचं गावाचं भावाचं खाऊ नये म्हणतात, लक्षात ठेवा. त्यात रावणाची प्रवृत्ती तयार होते आणि शेवटी मस्तक बायकोच्याच पुढे येऊन आढळतं. कळलं त्याला, कळलं नाही कळलं त्याला सोडून. प्रभू रामचंद्र आदर्श कुटुंब पद्धतीचं लक्षण आहे. आपण हे सांगत होतो, मर्यादा पुरुषोत्तम आहे. जर दुश्मन असणाऱ्या स्त्रीला सुद्धा त्यांच्याविषयी आदर वाटला आणि आपल्या नवऱ्याची तुलना करत असताना की माझ्या नवऱ्यापेक्षा यांच्याकडे हे जास्त, हे कळलं गेलं. आणि त्याच प्रभू रामचंद्रांनी वडिलांसाठी काय केलं? खरं सांगू का, वडील हा एक, मी मागे सांगितलं, रागीट प्राणी. रावणानंतर 3रा नंबर वडिलांचा लागतो. पण ज्यावेळेस परिवारावरती संकट येतं त्यावेळेस छातीचा पोट करून त्या संकटाचा सामना करणारा फक्त आणि फक्त बाप असतो. बाप, तो बाप म्हातारा असू द्या, तो बाप आजारी असू द्या,
एका बाकड्यावर बसून राहिला, एका कॉटवर झोपून राहिला तरी घराला ताकद असते, वैभव असतं. पण ज्या दिवशी बाप निघून जातो ना, त्या दिवशी घरातलं वैभव निघून जात असतं. राजाने गौतम ऋषींचा आपण सांगत होतो, गौतम ऋषींची पत्नी अहिल्याचा उद्धार झाला, कुणाच्या पाय धुळीचा स्पर्श झाला प्रभू रामचंद्रांच्या. पण त्या गौतम ऋषींनी जो न्याय या जगाच्या समोर ठेवला, तो कौटिन्य न्याय ज्याला म्हटलेलं आहे, हस्त कौटिन्य न्याय. हत्तीनं कौट खाल्लेलं पाहिलं का? 6 प्रकारचे हत्ती आहेत. त्या 6 प्रकारच्या एका हत्तीमध्ये, एका प्रकारच्या हत्तीमध्ये कौट खाल्ल्यानंतर सोमनाथ शेठ ते कौट तसं त्या विष्टे वाटत बाहेर पडतं. पण त्याचा गर खाल्लेला असतो, त्याला छिद्र पडत नाही, कुठे चीर पडत नाही. याला हस्त कौटिन्य न्याय म्हणतात. हा न्याय देणारे गौतम ऋषी, हा न्याय जगाच्या समोर ठेवणार. मला सांगा ना, बापाचं प्रेम म्हणजे हस्त कौटिन्य न्याय. बापाचं प्रेम दिसत नाही, परंतु ते पूर्णपणे आपल्या मुलांवरती असतं. हे कधी कळतं? अधोदृष्टीने, सूक्ष्म दृष्टीने ज्यावेळेस बापाचं चिंतन करू ना, त्यावेळेस कळतं. मी म्हणलं देवाच्या पाया सुद्धा पडू नका, मंदिरात जाऊ सुद्धा नका, याचा अर्थ खरंच जाऊ नका असं नाही म्हणत. परंतु भगवंताचं अधिष्ठान जर पाहायचं असेल ना, तर त्या उर्दू शायराच्या पद्धतीने पहा. आई बापाच्या पायावर वाका, पायावर झुका, तुम्हाला देवाचं अधिष्ठान पाहायला मिळणार, भगवंताचं अधिष्ठान पाहायला मिळणार. आमची कथा चालू होती आणि जेवढे कार्यकर्ते कथेमध्ये होते, त्या कार्यकर्त्यांना सगळ्यात मोठ्या अडचणी त्या कथेच्या काळात होत्या. आमचे बाबाजी दादा, इकडे भाऊ आजारी होता, मला तीनदा म्हणायचं तिकडे चला तिकडे चला. नेमकं काय म्हणून मलाही जाता नाही आलं शेवटपर्यंत. सोमनाथ शेठची आई आजारी होती ICU मध्ये. ही माणसं कथेपासून बाजूला हटली नाही. एवढं ताण होता तरी सुद्धा कथेपासून बाजूला. मी त्यांना म्हणत तुम्ही जाणं, आम्ही बघतो सगळं. नाही, जोपर्यंत कथा संपत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. अहो डॉक्टरने सांगितलं खूप त्रास झालेला आहे, अटॅक आलेला आहे, 1 नाही 2 आलेले, पण तरी सुद्धा त्या व्यवस्थित बऱ्या राहिल्या. देवाची ताकद आहे राजाने. आईवरती श्रद्धा आहे, आईवरती प्रेम आहे, आणि तेवढीच श्रद्धा भगवंतावरती. आम्हाला अजून परमार्थच कळला नाही. आम्हाला वाटतं गळ्यात माळ घातली, हातात टाळ घेतली, वाऱ्या केल्या, दिंड्या केल्या, 10-5 ठिकाणी बोंबलत फिरून आलो म्हणजे देव झाला. अजिबातही नाही. हा फक्त वरवरचा परमार्थ आहे, अंतरंगातला परमार्थ कुठे आहे? तुकोबारायांना विचारा, देवाचं स्वरूप कुठे आहे? त्यांनी सांगितलं, तुका म्हणे माये बापे अवघे देवाची या स्वरूपे, माये बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. म्हणजे जाऊ नका ह्याचा अर्थ नाहीये, पण याच्यापेक्षा तीर्थ मोठं नाही. सकल तीर्थाची येदुरे जी एका माता पितरे दया सेवे सिकीर शरीरे लोणकी दे. त्यांच्या सेवेला फक्त सेवाचे, बाकी काहीच नाहीये. आणि ज्यावेळेस त्या आईवडिलांची सेवा होती, देवाच्या बापाला तुमचं ऐकावं लागतं. कारण देव, मी परवाच्या प्रवचनामध्ये सांगितलं की दुर्योधन इतका नालायक होता तरी सुद्धा भगवंत त्याला मारू देत नव्हते. याचं कारण काय? तो चुकून का होईना आईचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नव्हता. ज्या दिवशी आईचं दर्शन घेतलं नाही, त्या दिवशी भगवंताने हे मला सांगितलं, आता मार याला. म्हणजे जिथे आई वडिलांवरती श्रद्धा आहे तिथे भय नावाची गोष्ट नाहीये. जिथे आई वडिलांवरती श्रद्धा आहे तिथे पितृदोष फिरकत सुद्धा नाहीये. पण अलीकडच्या कालखंडामध्ये जगाची चपला उचलायला लाज वाटत नाही, पण आई बापांना वाकायला लाज वाटते. ही शोकांती काय? आता बऱ्याच वेळा मला लोक सांगतात एवढं कर्मठ का बोलता? मी म्हणलं मला काय ह्याच्यात काही माझं पोटभर राहिलेलं नाही. खरं बोलायला काय अडचण? आता साहेब तुम्ही असं सर्व्हिस करता, तुम्ही खूप अधिकारी पाहिजे, तुमच्या जागेवरचे 2-4 पकड आहेत मागच्या आठवड्यात. पण साहेबांच्या डेप्युटी कलेक्टर असताना तिथं थरा कापत होते. पैसे घ्या म्हणायची कोणाची ताकद नव्हती, आणि आता पैशाशिवाय आत येऊन देत नाही. ज्याला काम करायचं सोन्याचं दुकान आहे तो कशाला कोणाच्या मागे पडतो? भंगारवालेच मागे पडतात ना. जिथे काम चांगलं, जिथं ताकद आहे कामाची, तो कशाला कोणाला घाबरेल? आणि जिथं आई बापाला सेवा आहे तो कशाला कोणाला घाबरेल? आणि तुम्हाला अजून सांगतो राजचंद्र, आई वडिलांची सेवा पुंडलिकाने केली म्हणून त्या ठिकाणी परब्रह्म 28 युगापासून पाहिले. दिंडीला जाणाऱ्या डोक्यात ठेवायचं, आई बाप घरी जर आपल्याची सोय सुविधा असेल तर दिंडीत या. आई बापाला वाऱ्यावर सोडून दिंडीमध्ये येऊ नका. एक वेळ मान नसली तरी चालेल, पण आई बापाची सेवा त्याच्याकडे असावी. त्याला पंढरपूरला येण्याचा अधिकार आहे. नाहीतर मुली घातलेले रडाया दया कैसी दया माया, निवड चाललं जे शिंगेची सोंग ह्यांनी काढली म्हणून त्यांनी काढायची, ह्या गल्ली त्या की त्या गल्लीमध्ये यायची. हा परमार्थ नाही. प्रभू रामचंद्रांचं नाव घेतो आम्ही, जय श्रीराम म्हणून म्हणतो, त्यावेळेस हिंदुत्व जागृत होत असतं. पण जय श्रीराम या शब्दाचा अर्थ कळलाच कुठे आम्हाला? अरे प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस राज्याभिषेकाचा दिवस आलाय, राज्याभिषेकाचा दिवस विचार करा ना. आपण हळदीच्या अगोदर 8 दिवस झोपत नाही लग्नाच्या.
आणि त्यांचा राज्याभिषेक आहे राजे प्रभू रामचंद्रजी. आणि त्यावेळेस 3:30 वाजता उठायची, ब्रह्ममुहूर्तावर उठायची पद्धत त्या काळात होती. आजही शेतकरी ब्रह्ममुहूर्तावर उठतो, म्हणून अटॅक नावाचा प्रकार त्याच्याकडे नाही, अटॅक आमच्याकडेच आहे. जो कष्ट करतो त्याला कुठल्याही प्रकारची व्याधी होत नाही. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं, जर सुखी कोण असेल ना तर शेतकरी आहे, आणि दुःखी असेल तरी तोच आहे. दुःखी असेल तरी तोच आहे. ज्याच्या जीवावर जग बसून खाते त्याला सगळं जग विसरलेलं आहे. ही परिस्थिती आहे. जे कुठलीही परिस्थिती असेल, राजकीय असो, ही ढासळली किंवा डळमळीत का झालेली आहे, तर खरा देव जर त्याला उपाशी ठेवलेला आहे, म्हणून परिस्थिती ढासळलेली. वरची असू नाही तर खालची असो, आध्यात्मिक अधिष्ठान ढासळलेलं आहे, राजकीय अधिष्ठान ढासळलेलं आहे. याचं कारण आहे जगाचा पोशिंदा उपाशीचे ना. कसं तुम्हाला सुख मिळेल? ज्या दिवशी जगाचा पोशिंदा तुम्हाला कळेल, त्याच्यामध्ये परमेश्वर कळेल, त्या दिवशी तुमची स्थिती डोलायमान होणार नाही, ती स्थिर राहील. चला रामचंद्र प्रभूंकडे. आणि त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर ते उठले, आणि उठल्याबरोबर देवाचं दर्शन घेण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्र दर्शन कोणाचं घ्यायला चालावं? आईचं आणि वडिलांचं. कोणत्या आईचं? कौशल्यासंख्या आई होती, परंतु कैकेयी जी होती ती भरपूर जीव लावणारी होती, कौशल्यापेक्षा जीव. आता बरेच लोक म्हणले काही वाईट होती. वाईट नव्हती, वाईट केली गेली. वाईट करणारं कोण होतं? काही वाईट नव्हतीच, ती प्रभू रामचंद्राला खूप जीव लावत होते. पण ती जिच्या सानिध्य होती, त्या सानिध्यात मध्ये असणारी बाई ती खराब होती. तिचं नाव पूर्वी एकच होती, आता का लोक आता तोटाच नाही त्यांना. आणि तिनं सांगितलं, कारण ती पुढच्या जन्मामध्ये खूपच्या झाली होती ना, खूपच्या. ती रावणाकडे गेली होती, म्हणजे ज्याच्या जातीचं नाही त्याच जातीकडे जात होते, काही चांगल्यात येतच नाही. तर त्या मंथराने सांगितलं, अगं आज लवकर उठली, म्हणजे माझा राम आज राजा होणार. कुणाचा राम? माझा राज आज राजा होणार आहे. मूर्ख आहे म्हणली तू. वाईट लोकांना चांगलं चुकूनही कधी येत नाही. चांगली माणसं वाईट माणसं सुधारायला गेली तर लवकर सुधरत नाही, पण वाईट माणसांनी चांगली माणसं 10 सेकंदात बिघडवलेली. 10 सेकंदात बिघड. चांगल्या माणसाला संकट फार आहे. तुम्ही एवढं चांगलं काम त्या गावात केलं तरी संकट आलंच आहे. खोटं होतं भाग सोडून द्या, नंतर जोडे बसले त्याच्या थोपाडात ते सोडून द्या. पण तरी सुद्धा चांगल्या माणसाला पाडण्यासाठी हलकट लोक समुदायाने येतात, आणि चांगली माणसं एकत्र येत नाही. ही शोकांतिक आहे सरपंच. आणि वाईट माणसं एकत्र आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही हॉटेलमध्ये वडापावची टपटेपरीवर जर गेले तर तिथं 2-3च दिसतील, पण नको त्या रंगाचं पाणी प्यायला गेले तर फुकाट खाणारे आणि फुकाट पाजणारे सुद्धा तिथं 100 असते. काय? चांगली माणसं एकत्र येत नाही, आणि वाईट माणसं एकत्र आल्याशिवाय राहत नाही. मंथरेने भरवलं. कोणाचा मुलगा? अगं तो कौशल्याचा मुलगा आहे. ज्यावेळेस तो राजा होईल त्यावेळेस राजमाता कौशल्या होईल, तू दासी होशील. ती म्हणजे सोड असं काही वाईट सांगू नको. ती म्हणजे वाईट सांगते असं नाहीये, वाईट कर्म घडणार आहे, कारण ती राजमाता होणार आहे. आणि ती एकदा राजमाता झाली की तुला दासीचं काम करावं लागणार आहे. एकदा, 2दा, 3दा, 4दा, 10दा सांगितलं खोटं सुद्धा खरं वाटायला लागतं. ती म्हणजे आता काय करावं लागेल? ती म्हणजे मी सांगते तसं आहे, मी सांगते तसं आहे. ते काय? ज्या वेळेस चक्रेश्वराचं मंदिर आता तिथे चाकणला आहे, तिथे इंद्राचं आणि हिरण्यकश्यपूचं युद्ध झालं होतं. आणि हिरण्यकश्यपूचा प्रभाव एवढा होता की इंद्राचा पराभव व्हायला आला. त्यावेळेस इंद्राने दशरथ राजाचा आश्रय मागितला होता, आणि दशरथ राजा त्याच्याबरोबर युद्धाला मदतीला गेला, पण जाताना बायकोला घेऊन गेला. काही किरकोळ नव्हती, ती युद्धप्रवीण होती, अश्वपती राजाची मुलगी आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर इंद्राचा एक बाण आला, माफ करा, हिरण्यकश्यपूचा एक बाण आला, आणि नेमका दशरथाच्या आंख मोडला गेला. त्यावेळेस तिनं चाकामधून हात घातला आणि रथ पालथा होण्यापासून वाचवला. त्यावेळेस खुश होऊन दशरथ राजाने सांगितलं, काही माझा प्राण वाचवलाय, तुला काय मागायचं माग. कोणतं माणसं जाग्यावर लगेच बोलत नाही, ते हिशोब ठेवून बोलतात. आणि मग त्याने सांगितलं मी नंतर मागेन. म्हणले आज काय मला मागायची गरज नाही. ती म्हणली आठवतं का तुला जिथं युद्ध झालं ते चाकण, त्या चाकणमध्ये जे चक्रेश्वराचं मंदिर आहे, त्या चक्रेश्वराच्या मंदिराच्या जागेवर युद्ध झालं. आठवण करून दिली. त्यावेळेस तुला वर देतो असं म्हटले होते, आज मागणावर. बरोबर तिच्या आखात्यारीत आली आणि वर मागितला दशरथ राजाकडे. राजे, त्याने सांगितलं अगं खूप सुंदर दिवस आहे आज, तुला वरच घ्यायचं आहे ना.
जरा 2 दिवस थांब की, राज्याभिषेक झाला की मग नाही म्हणले अगोदर राज्याभिषेक नाही, अगोदर मी वर. ते म्हणले घेतो थांब, नाही म्हणले वचन द्या अगोदर. दशरथ राजाने सांगितलं वचन हे किम तरी देता, हे घे वचन. सांगितलं ऐका 2 वर माझे. पहिल्या वराने माझा भरत राजा व्हावा आणि तुमचा राम 14 वर्ष वनवासाला जावा. किती वाईट वाटलं असेल. कळ आणि छातीमध्ये दाटून प्राण्यापेक्षाही प्रिय असणारा राम वनवासाला जायचा. त्याने सांगितलं दुष्टे, एक वेळ तुझा भरताला राजा करतो, पण रामाला कशाला वनवासाला पाठवते, रामाला कशाला वनवासाला पाठवते. त्याने सांगितलं मी जे बोल मागितलंय ते वर मला देणं गरजेचं आहे, नाही तर सांगा मला वर देता येत नाही, सांगा मला वर देता येत नाही. काय करेल, काही नाही. मी लोकांना ओरडून सांगितलं रघुकुल खोटे, रघुकुल खोटे. आणि एवढ्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी पाऊल आतमध्ये टाकलं आणि टाकल्याबरोबर ऐकलं रघुकुल खोटे. प्रभू रामचंद्रांनी आईला विचारलं आई रघुकुल खोटे असण्याचं कारण काय. एवढ्यामध्ये दशरथ राजा मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि त्याला शिव्याशाप चालू केलेला आहे. आणि त्या शिव्याशाप ऐकून प्रभू रामचंद्रांनी सांगितलं आई आज आनंदाचा दिवस आहे आणि तू का माझ्या वडिलांना शिव्या देते. रघुकुलाचं काय खोटं आहे. माझ्या कुळाचा उद्धार जर होत असेल तर मला आनंद वाटतो, पण कुळाचं नाव बदनाम होत असेल तर दुःख होतंय. आई सांगणं काय खोटं आहे. ते म्हणजे तुझ्या बापाने मला 2 वर दिले होते ते पाळलेच नाही ना. त्यांनी सांगितलं कोण म्हणलं पाळले नाही. अरे मी आता मागितले, त्यांनी पाळले नसतील पण त्यांचंच रक्त तुमच्याशी बोलते आई साहेब. जरी बाबाने नाही पण कुळाला डाग लागू नये म्हणून, माझ्या वडिलांच्या चारित्र्याला डाग लागू नये म्हणून हा राम 14 वर्ष वनवासाला जायला तयार आहे. काही ताकद आहे, विचार करा ना. हे बापावरचं प्रेम आहे, हे बापावरचं प्रेम आहे. आता वडिलांचं प्रेम बघा. निघालेच प्रभू रामचंद्राची. सीताई साहेबांना विचारलं सीते माझ्या आईंची काळजी घे, तिन्ही आई या ठिकाणी आहेत, वडिलांची काळजी घे. तिनं मला विचारलं तुम्हाला कशाला विचारायला आले. ती म्हणली काही नाही तुला विचारतोय. सीताई साहेबांचं वाक्य आहे निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. माझा निरोप कुठे घेताय. जिथं तुम्ही आहात तिथं सावलीप्रमाणे मी तुमच्या सोबत आहे. तुमचं सुख असो दुःख असो तिने तुमच्या सोबतीने दोघेही निघाले. आता जबाबदारी घराची कुणाची द्यायची म्हणून भावाचा विचार मला लक्षात आला. भावाचा विचार लक्षात आला. लक्ष्मणजींकडे जायचंय. लक्ष्मणजींकडे प्रभू रामचंद्र सकाळी सकाळी निघालेले आहेत आणि सकाळी सकाळी पहिली नाहरी करण्याकरता लक्ष्मणजींची पत्नी उर्मिला हातामध्ये जेवणाचं ताट घेतले आणि त्यांना जेवण वाढण्याकरता आली. तेवढ्यात भाऊ समोर दिसला आणि उर्मिलेला त्याने सांगितलं हात केला असा थांब तिथं थांब. दादा मला बोलवायचं मी आलं असतो ना. त्याने सांगितलं कारणच तसं आहे, बोलवण्यासारखी परिस्थिती नाहीये, पण आता एक सांगतो तेवढं ऐक. सांगा दादा तुम्ही जे सांगितलं ते आतापर्यंत ऐकलंय, काय सांगायचं विचार करा. सांगा ना काय सांगायचं. त्याने सांगितलं लक्ष्मणा वडिलांनी दिलेला शब्द पाळण्याकरता 14 वर्ष वनवासाला जातोय. लक्ष्मणजी जरा तापड डोक्याचं होतं. त्याने सांगितलं कुणी पाठवलं तुम्हाला. सांगितलं कौशल्य आई नाही कैकेयीने पाठवलं. बाण काढला. प्रभू रामचंद्राने सांगितलं भात्यातला बाण भात्यात ठेव. कोणावर बाण उघडतो. प्रभू तुम्हाला 14 वर्ष वनवासाला जाण्याचे उद्युक्त केलेलं आहे, तिला मारेन मी. तुझ्यात काय फरक राहिला लक्ष्मणा. बाण भात्यात ठेव. जरी सावत्र असली तरी माझी आई. ऐकलं. सांगा ना प्रभू या सगळ्याची जबाबदारी तू घ्यायची. भरताला राजगादीवरती बसायचं, त्याला अजून आज्ञाने त्याला शिकवायचं. लहान नव्हता, आज्ञा नव्हता, कारण ते बाबाकडे राहायचं. तिने सांगितलं बाबा आतापर्यंत दादा तुमचं जेवढं ऐकलंय तेवढं कोणाचंच नाही ऐकलं. तुम्ही जे जे सांगितलं मी मनापासून ऐकलं, जे जे सांगितलं त्याचं शब्दाचं उल्लंघन सुद्धा केले नाही. पण दादा एक सांगू, तुमच्यापासून बाजूला होऊन हे तुमचं पण ऐकणार नाही. हे ताकद असेल हो. उर्मिलेला सांगितलं ताट हातात ठेव. सगळ्यात मोठा वनवास कोणाला जर भोगावा लागला असेल सीतेला नाही उर्मिलेला भोगावा लागला. जेवतं ताट हातात घेऊन 14 वर्ष पतीची वाट पाहत राहण्याने पतिव्रता. काय घर असा विचार करा ना. 2 जावांचं का जमत नाही मला हेच काही कळत नाही. 2 भावांचं का जमत नाही हेच काही कळत नाही. ह्यातलं काय नेणार आहे बरोबर. ह्याच्यातलं काहीच बरोबर जाणार नाही. जाणार आहे फक्त शुद्ध आणि सात्विक कर्म जाणार आहे. केलेलं सात्विक कर्म उद्या पुण्याच्या रूपाने तुमचा बॅलन्स राहणार आहे. पण आम्हाला अजून कळत नाही. शेतीच्या तुकड्या करता सख्या भावाची रक्त एक असताना सुद्धा त्या सख्या भावापासून आपण बाजूला जातोय.
कुणीतरी कान भरवले म्हणून राजकारणाच्या पटलावरती पाहायला गेलं तर सख्खा भावाचा वैरी होतोय. सोडून द्या, या गोष्टी काहीच उपयोग नाहीये. याच्याकडला प्रवचन कीर्तन आहे, प्रवचन कीर्तन ऐकली म्हणजे सोन्याची बिस्किट घरात येऊन पडत नाही, तरी त्याला मुक्ती मिळत नाही. पण जीवनाचा मार्ग सुखकर होण्याकरता प्रवचन कीर्तनाच्या सगळ्यात मोठी गरज आहे. आणि त्याच्याकरता आमचं चारित्र्य अगोदर शुद्ध असण्याची गरज होतं. नाही तर जिथं जर काही लोक म्हणजे तेच तंबाखू खातात, आपल्याला काय सांगावं? जगाच्या समोर आपली प्रतिमा स्वच्छ असावी, आपली प्रतिमा सुंदर असावी, याचा आज आम्ही प्रयत्न केला पाहिजे. नाही तर दिवस आम्हाला वाईट आहे, तुमचं काही नाही. तुम्हाला फक्त दुष्काळी, पण पाऊस येईल 2-4 दिवसात. फार घामाघूम व्हायची गरज नाही. कारण शेतकरी जर जागला नाही ना, तुमचे आमचे सारखे कधी लाळाईसारखे म्हणून मरतील, त्याचा भरवसा नाही. तर शेतकरी जागला तर सगळे जागणार आहे. सत्य सुद्धा शेतकऱ्यांच्या जीवावर होतात. सत्य सुद्धा शेतकऱ्यांच्या जीवावर होतात. सत्याला काय वेगळं काय तर शासन आम्हाला अनुदान देत नाही. आणि जेवढे कार्यक्रम तुम्ही राजकीय लोकांनी सुद्धा कार्यक्रम ठरले तर गावच्या वर्गणीवरच कार्यक्रम होतात. सचिन दादा, गावच्या वर्गणीवर येणारा माझा शेतकरीच असतो. त्याला सांभाळा, बाकी कुणाला सांभाळायची गरज नाही. त्याला सांभाळलं ना, बाकी कुणाला सांभाळायची गरज नाही. 2च गोष्टी सांभाळा, एक अन्नदाता आणि एक जन्मदाता. त्या 2 जणांना सांभाळा. तुम्हाला तिसरा सांभाळण्याची गरज नाहीये. तिसरा तुम्हाला गपचूप येऊन घरात येऊन सांभाळणार आहे, घरात येऊन सांभाळणार आहे. चला पुढे जाऊन आता निघालो. प्रभू रामचंद्रजी आता भावाला घेतलंय, पत्नीला घेतलंय. आणि त्यावेळेस एक प्रधान होता त्यांचा प्रधान. त्या प्रधानजीला सांगितलं आम्हाला रस्त्याच्या पलीकडे सोडायचं आहे, शिवेच्या पलीकडे सोडायचं आहे. सुमंत प्रधान त्याचं नाव आहे. रथ हाकायला सुमंतजी बसलेले आहेत. आणि इकडे दशरथ राजा विशुद्धीतून शुद्धीवरती आलेला आहे. आणि तिथं आसपास विचारते, राम कुठे रे? आज दुपारची वेळ झालेली आहे, आज राज्याभिषेक करायचा आहे. कैकेयीला विचारलं, अगं राम कुठे आहे? त्याला आज राज्याभिषेक करायचा आहे. तुझं वचन मी 2 दिवसांनी पाळणार आहे. वेळा पेसा झालेला आहे, रामचंद्र प्रभू दिसत नाहीये. आणि अशा वेळेस कुणीतरी सांगितलं, प्रभू रामचंद्र तुमचा दिलेला शब्द पाळण्याकरता 14 वर्षाचा वनवास स्वीकारून वल्कल नेसून निघालेले दशरथ राजा वेडा पिसा झाला. वेडा पिसा राजा होता, सार्वभौम राजा होता, एक शुद्ध कुळातला, सूर्य कुळातला राजा होता. परंतु दशरथ राजा तसा त्या वनाच्या दिशेने पळायला सुरुवात केली. आणि दिसेल त्या गोष्टीला वेदीला सांगायचं, माझा प्रभू गेला का इथून, माझा राम गेला का, राम गेला का. असं करता करता दृष्टिक्षेपामध्ये प्रभू रामचंद्रांचा रथ आला. आणि दशरथ राजाने हाक मारले, रामा थांब थांब थांब. प्रभू रामचंद्रांनी वडिलांचा आवाज ऐकला आणि स्वतःवर प्रेमाची शाश्वती प्रभू रामचंद्रांना आणली. आणि जगाचा पाप त्याचा त्या गाडीमध्ये घडत होता. त्या कधी विचार करा ना, राजा आहे तो, राजा एका मुलासाठी रडत होता. आता तो राजा नव्हता, तो एक पाप होता. प्रभू रामचंद्र सांगतो, रामा थांब, मी तुला सांगतोय, तुला जायची गरज नाहीये. कैकेयीचं वचन सुद्धा मी पाळतोय. रामा मी काय करतो, वचन पाळतो, भरताला राजगादीवरती बसवतो, पण त्याच्या अगोदर तुझा राज्याभिषेक करतो. ज्यावेळेस तू राज्याभिषेक होईल त्यावेळेस तू राजा होशील, माझं राज्यपद निघून जाईल. आणि त्यावेळेस तू एकच काम करायचं, ऐक, मला उचल, मला बंदीखान्यामध्ये टाक, कारण सत्ता तुझी आहे. आणि त्यावेळेस तू सांग माझ्या पद्धतीने सत्ता चालेल. आणि मी त्यावेळेस सांगेल, आता माझ्या हातात सत्ता नाही, काही मला वचन पाळायचं अधिकारच नाहीये. रामा थांब. प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून खळखळ अश्रू चालले होते. सुमंत प्रधानांनी सांगितलं, प्रभू तुमचे वडील मागे हाक मारताय. त्याने सांगितलं, ऐकतोय बाबा, माझ्या डोळ्यातून जे अश्रू चालू आहे, त्यांच्या शब्दाचा माझ्यावरती जो मारा होतोय ना, त्याच्यातून ऐकतोय, त्यांच्या प्रेमाचा जो आवर्षा होतोय ना, त्याच्यामुळे माझ्या डोळ्यातून पाणी येतोय. मग थांबवायचा का रथ? रथ थांबू नको, रथ पुढे जाऊ दे. रथ थांबू नकोस, रथ पुढे जाऊ दे. रथ पुढे चालत होता. आता ऐकावं कुणाचं? दशरथ राजाच्या समोर प्रश्न होता. रामचंद्र प्रभू ऐकत नव्हते. आणि रामचंद्र प्रभू ऐकत नव्हते. आता सुमंत प्रधान माझा नोकर आहे, सुमंत प्रधान माझा नोकर आहे. आता मी त्याला हाक मारतो. त्याने सांगितलं, सुमंता तुझा मालक तुला आज्ञा करतोय, रथ थांबव, रथ मागे फिरव. आता सुमंत प्रधानासमोर प्रश्न होता. प्रभू रामचंद्र सांगत होते, रथ पुढे चालव. आणि दशरथ राजा सांगत होता, रथ मागे फिरव. तेवढ्या सुमंत प्रधानाने सांगितलं, प्रभू मला राजाज्ञेचं उल्लंघन होईल, राजा
राजआज्ञेचा उल्लेख राजआज्ञा पाळावी लागत असते. राजा किती मोठा किती छोटा कसाही असला तरी राजआज्ञा पाळणं हा धर्मसंस्कार आहे. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला धर्मापासून वेगळं करू नका, मला रथ मागे न्यायला सांगितलेलं आहे. प्रभू काय करू? आयुष्यामध्ये जगाचा बाप खोटा बोलला, बापाची इज्जत वाचवण्याकरता, बापाच्या चारित्र्यावरचा डाग वाढवण्याकरता जगाचा बाप खोटं बोलला. आतापर्यंत कधी खोटं शिकवलं नाही, आतापर्यंत खोटं बोललं नाही, पण तुझं धर्मही व्यवस्थित राहील आणि आज्ञेचं पालन होईल. ज्यावेळेस तुला केल्यानंतर विचारतील की तू का रथ बंद बोला नाही, सुमंता एकच सांग, गाडीच्या खडखडाटामध्ये तुमचा आवाज मला ऐकायला आला नाही म्हणून मला काय तुम्ही बोलले कळलं नाही म्हणून रथ पुढे चालत होता. राजांनो, बापाचं चारित्र्य आवाजी ठेवण्याकरता जगाचा बाप खोटा बोलला ही बापाची ताकद. किती काढला बाप आम्हाला तुम्हाला कळत नाही हीच परिस्थिती आहे. मी आता काल परवाच्या 4 दिवसातले जर पेपर पाहिले तर त्या पेपरमध्ये बापाच्या डोक्यात दगड घालून मारणारी मुलं ज्यामुळे जन्माला येतात असं वाटतं की अजूनही रावणाचं आणि कंसाचंच राज्य या ठिकाणी. ज्याला आई कळलं नाही, ज्याला बाप कळलं नाही, त्याला जगण्याची सुद्धा ताकद नाही, जगण्याची सुद्धा किंमत या ठिकाणी नाही किंवा जगण्याचा अधिकार सुद्धा नाही आहे. मी म्हणतो तुम्ही तुमच्या मुलांना जीव लावता, तुम्ही तुमच्या पत्नीला जीव लावता, मला त्याच्याबद्दल वाईट अजिबातही वाटत नाही. पण लक्षात ठेवा त्याचा 1% जीव बापासाठी करा. हजारो रुपये तुम्ही आपल्या पत्नीसाठी मुलांसाठी खर्च करा, पण 1 रुपया बापासाठी 1 चॉकलेटची गोळी आणा आणि आल्यानंतर विचारा बाबा काही दुखतंय का तुमचं, तुम्हाला काही भूक लागली का, तुम्हाला काही खायला पाहिजे का. म्हातारी माणसं खायला नाही मागणार तुमच्याकडे. तुमच्या 4 प्रेमाच्या शब्दांची त्यांना गरज आहे की डॉक्टरच्याही उपचारापेक्षा त्यांचं 4 दिवसात आयुष्य जर वाटणार असेल ना तर तुमच्या माझ्या प्रेमाच्या शब्दांनी वाटणार. पण म्हातारी माणसं जो बसायची आम्हाला लाज वाटते. हलकट लोक इकडे पत्त्यादिशीत बसतील, हलकट लोक मोबाईलमध्ये बोटं घालून बोटं मोकळे करतील, परंतु त्या म्हाताऱ्या माणसाजवळ बसून आणि मग गेल्यावर बाबा सांग बाबा जरा महत्वाचं बरोबर जरा विचारा बापान खूप सेवा केली असं सांगा. आता हलकटासाठी ते ऐकत माझ्यासारखं वाढवलं जाते ते ऐकत नाही ना. मी म्हणलं खरं बोलून ते बोललो, बरेच प्रवचन कॅन्सल होतं त्याच्यामुळं. हां, बरेच प्रवचन खूप कॅन्सल होतं. त्याचं कारण असं आहे की माणसाला खऱ्या अर्थाने अध्यात्म कळलं नाही. आणि आता इथे फेटे किती दिसतात, एकच फेटा दिसतो. अहो ही फेट्यांमध्ये तजुर्बा आहे, या लोकांमध्ये पाठीमागची जाणीव आहे. एक नवा पैसा कमवण्याकरता यांनी श्रम केलेले, कष्ट केलेले, घाम गाळलेला आहे आणि तो तजुर्बा ते तुम्हाला जाता येताना सांगतात बाळा चाललास ना मोटरसायकल सावकाश चालव. आम्ही म्हणलं आम्हाला काही कळत नाही का. अरे तुला कळत नाही म्हणून तर सांगितलं का. बापाला वाटतं की जे दुःख मी सहन केले ते माझ्या मुलांना ते सहन करू नये. राजांनो, हा जगातला परमेश्वर दृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला डोळ्याने दिसतोय तो म्हणजे बाप आहे. राजांनो, आयुष्यामध्ये एकच गोष्ट घ्या, शेवटचा श्वास आणि शेवटचा घ्यास त्याला आपल्या मांडीवर जा. हे जगाचा बाप तुमच्या घरामध्ये येऊन झाडलोट केल्याशिवाय राहणार नाही. हे परमेश्वराने दिलेलं अधिष्ठान माझ्या माऊलींनी त्या ठिकाणी सांगितलं. कारण का हे का सगळं करायचं तर हे पुण्य पुढच्या आयुष्यामध्ये आम्हाला भोगायचे. कारण आम्हाला परत या ठिकाणी जन्माला यायचं. उपजे ते नासे नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे पर्यभ्रमण सृष्टीचक्राचा नियम आहे. आणि या नियमानुसार प्रत्येकाला परत जन्माला यायचंय. आणि आल्यानंतर जर मागचा पुण्याचा बॅलन्स नसेल तर आयुष्य खडतर झाल्याशिवाय राहणार नाही. पण ही आयुष्य बदलण्याची ताकद कोणाकडे असेल, भगवंत सुद्धा कोणाकडे आहे. कोणाचं ऐकत असेल तर फक्त जन्म देते आईबापाकडे. भगवंताला जन्माला येताना सुद्धा त्यांनी आईबापाचा आधार घेतला. त्याच अधिकार आधाराचे नावं रामकृष्ण फक्त आम्ही म्हणतो. राम आणि कृष्ण अवतार म्हणजे भगवंताच्या आई वडिलांची सेवा केली म्हणून वारकरी सुद्धा एकमेकाला रामकृष्ण हरीच म्हणतो. 33 कोटी देवातल्या एकाही देवाचं नाव घेत नाही. ठीक आहे, याचं कारण आहे की आईबाबांची ताकद मोठी. आणि ज्या घरामध्ये आईबाबाचा सन्मान आहे त्या घरामध्ये सुख नावाची गोष्ट आहे, त्या घरामध्ये यश नावाची, कीर्ती नावाची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट या परिवारामध्ये आहे. बाबांचं झाल्याच्या अगोदर आमच्या वंदनाताई असतील किंवा बाबांदादा असतील अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा आपल्या वडिलांची केली. शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत दवाखान्याची आणि प्रयत्न त्यांनी केला. आजही आई अंथरुणावर येते, परंतु आमच्या वंदनाताई असतील, बाबांदादा असतील अतिशय चांगल्या प्रकारची सेवा या आईबाबांची ते करत होते. आता आई राहिलेली त्यांची सेवा ते निश्चितपणे करणार आहे. कारण पाठीमागची जी भूमिका असं म्हणतात की कन्या ज्या घरातून येत असते ते घर पवित्र असतं आणि तिथला संस्कार घेऊन ती कन्या मग सासरी येत असते. ज्या परिवारातून हे आमच्या वंदनाताई आलेले ते परिवार आमचा बांबेरे परिवार आहे. वडिलांचं सुसंस्कृतपणा आणि त्या संस्कृतपणाचं दोन्हीही मुलींवरती ते आणि ते मार्गदर्शन किंवा तो उपचार तो त्या मुलींवरती पडलेला असं आमच्या निश्चित परिवारामध्ये निश्चित साहेबांच्या पत्नी आहेत. आणि अतिशय घरातल्या वडिलांसारखं प्रेम आणि आपल्या सासर आमच्या वडिलांना त्यांनी केलेलं आहे. मी परत एकदा या बाबांच्या जाण्याने जे काही हा तनपुरे परिवार असेल, आमचे बाबांचे बंधू होते, या सगळ्या तनपुरे परिवाराला जे दुःख झालेलं आहे त्या दुःख दूर करण्याची क्षमता द्यायला भगवंताकडे
मी भगवंताला या ठिकाणी प्रार्थना करतो, भगवंता आमचे बाबा तुमच्या चरणी येत आहेत, त्यांच्या आत्म्याला चिरशांती द्या, एवढीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आणि परत एकदा माझ्या कामकर परिवारातर्फे प्रोक्षणिक डॉक्टर प्रमोशन अण्णासाहेब मित्रमंडळ, सद्गुरू शरणपुरी महाराज वृद्धाश्रम आणि सद्गुरू शरणपुरी महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी मी बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.